आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खालील दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि हो, नोटिफिकेशन बेलवर क्लिक करायला विसरू नका. ओ साहेब ऐका ना, काय म्हणतो मी. हां बोला ना, काय म्हणता. ते नवीन ग्रामसेवक तुम्हीच ना. हो, ग्रामपंचायतीत गेलो होतो. सरपंच नाही तुम्ही नाही. अहो ते सरपंचाच्या घरी मौत झाली ना. अरे बाप, तिकडंच निघालो होतो मी. कोण गेलं. ते अंजनाबाई. अंजी ती येडी. ते मला काही माहीत नाही, पण तेवढं सरपंचाचं घर दाखवता का मला. हो दाखवतो ना, तेवढंच माझं काम होईल. तुमच्यासोबत काम आहे माझं तेवढं. चला दाखव. कधी झालंय. दुपारी. माहित नाही काय झालं ते. अंग सगळं काळं निळं पडलंय. जेवली आणि वांती केली तिनं. काय झालं असेल. काय रे, हा 6वीत तू 8वीत, मग दोघं सोबती कसं काय. तुझ्यासोबत खेळायला मिळतं ना म्हणून. वहिनी, ओ वहिनी, अरे हाय का नाही कोणी घरात. हो हो, आले आले. सगळ्या बाया गेल्या वावरात. चालायचं नाही का. हो आले सरपंच, थांबा जरा. तुमच्यासाठी सरपंच नाही वहिनी. अंजे, तुला शाळेत जायचं नाही का. पोटात दुखतंय माझ्या, मी नाही जाणार. ओ, पोरांकडे लक्ष ठेवा. हे बघ, एक सामायिक समीकरणाचं सूत्र नेहमी लक्षात ठेवायचं, तरच हे प्रकरण तुझ्या लक्षात राहील. तुझा भूमितीचा पेपर ना रे. हे बघ, काटकोन चौकोनात सगळे कोण हे 90 अंशाचे असतात. लक्षात ठेवायचं, एकही कोण चुकू द्यायचा नाही. आणि काय रे,
मी बघते तुला. दारात उभा राहून बघत असतोस माझ्याकडे. हा चल हे घे मग. हे असं काय रे? झपाटलं तिला. हा विटाळशी चिंचचे झाडा घालून गेलती. तुला कोणी सांगितलं? मायनं. हो ही तो पोरगी दिसती हो. ही सरपंचाच्या घरची मंडळी का? नाही वहिनी आहे त्याची. सरपंचाच्या घरची तर कवाच गेली. विहिरीत जीव दिला तिनं. का बरं? बाहेर खेळायला पण याचा. मग ही पोरगी कोण? सरपंचाच्या भावाची मुलगी ती. असं होय. तो त्याचा भाऊ. असं का? सरपंचाला आपल्यातलं काही सांगू नका बरं. मग ते करल बघ. अवघड झालंय सगळं. काय रात्रीचं प्रेत यात्रा कोण काढतो काही आपलं. चला. राम बोलो भाई राम. राम बोलो भाई राम. राम बोलो भाई राम. राम बोलो भाई राम. राम बोलो. आई कुठे घेऊन चालले तिला? मांत्रिकाकडं वारं काढायला. मग दवाखान्यात काऊन नाही नेत? राम बोलो भाई राम. राम बोलो भाई राम. राम बोलो भाई राम. राम बोलो भाई राम. राम बोलो. राम्या, जी मालक. तुला सांगितलं होतं ना उसाजवळ सरपण टाक म्हणून. अहो मीच सांगितलंय उसाजवळ नको म्हणून. मालक तिला ऊसाचं लय भ्या वाटायचं.
तांत्रिकाकडे घेऊन गेले होते ना तुम्ही तिला? अरे भूत असल तर उतरण ना. म्हणजे नाहीतर नी पोरगी लांडग्या मोर सोडली. काय काय नसल झालं तिच्यासोबत. अरे अरे म्हणून तर अंगावरची कपडे फेडायची ती. चल चल सुटली बिचारी एकदाची. जायचं वय नव्हतं तिचं. झपाटलं नसतं तर खूप हुशार होती ती. हे भूत प्रेत असतात का हो? नाही रे पोरा, कशाचे भूतन कशाचे प्रेत काही नसतं, काही नसतं. मग काय कवळ्या वयात भलतं बघितलं का असं होतच. म्हणजे काय नाही, त्या दिवशी मी बी शेतात होतो. काय हातात बोर चिंचाची बोटकं घेऊन चालली होती. ए अंजू, काय झालं? काय नाही. काय झालं तरी काय? पोटात दुखतंय माझ्या. बर बर. आई कुठे आहे? आई ना तिकडं वरलाकडे. बरं. तिकडं जाऊ नको पुरी. मला आईला बोलायचंय. अरे पण जाऊ नको बाळा तिकडं. नाही, मला आईला बोलायचंय. बेटा, आम्ही काही करत नव्हतो तिथं.
अंग काळं निळं पडलं रे तिचं. दुखत असल. लावतो. बापाचा जीव अडकला रे पुरीत. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खालील दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि हो, नोटिफिकेशन बेलवर क्लिक करायला विसरू नका.